आपल्यासोबत अमित गोरके आहेत सर. आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या मानधनासाठीची जी मागणी तुम्ही एक लक्षवेधी मांडली होती, काय एकूणच त्याविषयी का सांगा? खरं तर आंतरराष्ट्रीय आपले जे खेळाडू आहेत त्यांच्यावर खऱ्या अर्थानं अन्याय झाला आहे. गेले 25 वर्षापासून या ठिकाणी ते काम करत असताना त्यांना पूर्ण पगार दिला जात नाही आहे आणि ज्या खेळाडूंनी आपलं देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि आंतरराष्ट्रीय दर्जावर नाव नेलं, अशा खेळाडूंसाठी मी तो विषय विधिमंडळात मांडला आणि त्याच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करू असंही आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. तर आंतरराष्ट्रीय खेळाडूंची हेळसांड असं होऊ नये म्हणून हा माझा प्रयत्न होता. किती खेळाडूंना लाभ होईल त्याचा? ॲक्च्युली ह्यातले आंतरराष्ट्रीय खेळाडूमध्ये आमचे सुहास कामकर आहेत, त्यात राही सरनोबत आहेत आणि दीपाली कुलकर्णी अशा कॅन्डिडेट्स आहेत. असे खेळाडू आहेत, त्यांच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. डी पी प्लॅन बदलण्याची देखील तुम्ही मागणी केली? प्लॅन लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेतला पाहिजे. पिंपरी चिंचवडचा DP प्लॅन हा त्या ठिकाणी रद्द झाला पाहिजे. लोकांच्या भावना तीव्र आहेत, याची मागणी या अधिवेशनात मी केलेली आहे. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते अमित गोरके. मी गुणवंत नगर, DRV न्यूज, मुंबई.